सम्यक दृष्टीची कहाणी. मी आहे महेश लोखंडे. सम्यक दृष्टीची कहाणी आपल्यासमोर सादर करीत आहे. सावळगाव दुष्काळात होरपळत होते. पाऊस नाही, शेते सुकली. भीती आणि तर्कशून्य विचारांनी म्हणजे मिथ्यादृष्टी अगदी गावात पसरली. हा देवाचा कोप आहे, आजी मुक्ता म्हणाल्या. आपण मोठी पूजा केली नाही म्हणून हे संकट आले आहे, असे आजी म्हणू लागली. आणि तरुण विमल उभा राहिला. थांबा, तो म्हणाला. हा कोप नाही, हे तर नैसर्गिक जलचक्र आहे. आपण झाडं तोडली, पाण्याचा गैरवापर केला म्हणून हे घडले. भीतीऐवजी ज्ञान, सम्यक दृष्टी वापरा. सरपंच श्रीपाद विचारमग्न झाले. विमलचे बोलणे खरे आहे हे ते म्हणाले. पूजा करू, पण ती प्रयत्नांची. आपण जलसंवर्धन, वनसंवर्धन शिकूया. त्यांनी मान्य केले की कर्म, प्रयत्न आणि योग्य ज्ञान हीच तर खरी पूजा आहे. आणि काम सुरू झाले. पण काही जण जात, लिंग किंवा श्रीमंत गरीब यावर आधारित भेदभाव करत होते, काम करत होते. विमलने पाहिले. थांबा, तो म्हणाला. या कामात सारे समान. आपले कर्मच आपले यश ठरवेल. जात नाही, भेदभावाची दृष्टी नाही. चला, मिथ्या दृष्टी सोडूया. आणि गावकऱ्यांना कळाले की समानतेच्या दृष्टीनं जर सम्यक दृष्टीनं काम केलं, अधिक यश मिळेल. सरपंच श्रीपाद आणि आजी मुक्ता यांनी एकत्र काम सुरू केले. त्यांनी डोंगराच्या उतारावर मातीचे बांध बांधले. आणि काय झालं माहीत आहे? सगळं चित्र बदललं. आणि सुंदर असं काही महिन्यांनी त्यामुळं चांगला पाऊस झाला. भूगर्भात पाणी साठलं. सरपंच श्रीपाद यांनी विहिरीत पाहिलं तर पाणी भरलेलं. नशिबाच्या भ्रमातून बाहेर पडून परिश्रमावर आपण विश्वास ठेवल्यामुळे संकट दूर झालं हे त्यांच्या लक्षात आलं. आणि परिश्रमाचं महत्त्व त्यांच्या लक्षात आल्यानंतर गाव सुखी झालं. पण अचानक रतन नावाचा छोटा मुलगा आजारी पडला. त्याला ताप आलेला होता. आणि हे नक्कीच पापामुळे झालेलं आहे. एका गावकऱ्यानं भीती दाखवली. देवाची क्षमा मागा, पूजा करा. पुन्हा मिथ्यादृष्टी, पुन्हा अंधश्रद्धा. आणि विमल आणि आजी मुक्ता त्याच्या घरी गेले. थांबा, विमल म्हणाला. आजार हा पाप नाही, तर हा जंतू आणि अयोग्य जीवनशैलीमुळे होतो. त्याला उपचाराची गरज आहे, पूजेची नाही. उपचार हीच सम्यक दृष्टी आहे, असं त्यानं सांगितलं. आणि सगळ्यांना भ्रमातून बाहेर काढलं. गावकऱ्यांनी डॉक्टरांना बोलवलं आणि स्वच्छतेची काळजी घेतली. योग्य उपचारामुळं रतन बरा झाला. लोकांना शिकवलं. लोक शिकले. उपचार आणि योग्य जीवनशैलीमुळे आजार बरा होतो, अंधश्रद्धेमुळे नाही. सम्यक दृष्टीने जीवनातील अनेक समस्या सोडवता येतात हे सर्वांच्या लक्षात आलं. आणि सगळेजण खुश झाले. गावचे लोक आता शांत आणि सुखी होते. त्यांना ते शिकले होते की सम्यकदृष्टी म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्ञान, तर्क आणि समानतेनं पाहायचं. भीती सोडून देऊन, मिथ्यादृष्टी सोडून देऊन, अज्ञान, अंधश्रद्धा सोडून देऊन कर्म आणि प्रयत्नावर विश्वास ठेवणं हा सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अगदी कार्यकारण भाव तपासून घेऊन आपण वागलं पाहिजे.